उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरनं हिमायतनगरमध्ये अजितदादा यांच्या राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेत राडा झालाय। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी हिमायतनगरमध्ये गोंधळ झालाय। राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहम्मद जावेद आणि ठाकरे सेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यात झटापट झाली आहे। राष्ट्रवादीच्या वॉर्ड क्रमांक 9च्या उमेदवार सुनीता पंचमासे यांनी अर्ज मागे घेतल्याने हा वाद झालेला आहे। एक महत्त्वाची घटना आपण पाहतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ठाकरे सेनेमध्ये राडा झालेला आहे। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी हिमायतनगरमध्ये गोंधळ झालेला आहे। आमच्या प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांच्याकडे अपडेट जाणून घेऊया। संजय, एनसीपी आणि ठाकरे सेनेमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळतंय, नेमकं कारण काय आहे? निश्चितच आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। एकंदरीत पाहिलं तर नांदेड जिल्ह्यातील 13 नगरपंचायतीसाठी ही प्रक्रिया पार पडत आहे। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये आज ठाकरे सेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड आणि जे राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे उमेदवार आहेत मोहम्मद जावेद यांच्यामध्ये अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून राडा झालेला आहे। वार्ड क्रमांक 9च्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत सुनीता, त्यांनी हा अर्ज मागे घेतल्याने त्या ठिकाणी वाद निर्माण झाला आणि अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून त्या ठिकाणी मोठा गोंधळ झाला आणि दोन ठाकरे सेनेच्या आणि राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। नक्कीच धन्यवाद संजय, या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनीता पंचमासे यांनी अर्ज मागे घेतल्यानं वाद झालेला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।